दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयाय नमः. विचारांचा इथे उत्सव संपन्न होत आहे. परमार्थ विचारांचा महोत्सव. इथे आपण अनेक विषय हाताळलेले आहेत. हे सगळेच विषय परमार्थीच्या अनुषंगाने आहे. आजचा विषय आहे नित्यता. नित्य हे विचार नित्य आहे, शाश्वत आहे, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. जे विचार नित्य असतील ते नित्य विश्वसनीय असतील. जे विचारच अनित्य आहेत त्यांच्यावर नेहमी विश्वास कोणी ठेवणार नाही. नित्य विश्वसनीय म्हणजे समजा आपण म्हटलं की परमार्थ विचार हे नित्य विश्वसनीय आहे, याचा अर्थ काय नेहमी विश्वास ठेवावा. नाहीतर 3 महिने विश्वास ठेवायचा बाकीचे महिने नाही असं काही नाही. नेहमी विश्वास ठेवावा. परमार्थ विचार हे नित्य विश्वसनीय आहे. नाहीतर कोणी म्हणतील आता 8 दिवस उमराचे 8 दिवस विश्वास ठेवायचा नंतर असं नाही. नेहमी विश्वास नित्य विश्वसनीय आहे. तर ते नित्य अभ्यासनीय आहे, त्याचा नेहमी अभ्यास करावा. ते नित्य सुज्ञेय आहे, या सगळ्याचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. ते नित्य संचयी आहे, ते नेहमीसाठी त्याचा साठा करून ठेवावा. जर थोडे दिवसासाठी करायचं नंतर समजा आपण डिलीट करायचं तसं नाही. नेहमीसाठी तो साठा करून ठेवायचा त्या विचारांचा मस्तिष्कात. म्हणजे ते नित्य असे सुज्ञेय आणि नित्य संचय सुद्धा आहे. त्या विचारांचं नित्य अनुष्ठान करावं म्हणजे ते विचार नित्य अनुष्ठेय आहे. आणि ते विचार सेवन समजा करीत राहावे ते नित्य सुपेय आहे. म्हणून हे सगळे गुणधर्म असल्यामुळं त्या परमार्थ विचारांमध्ये नित्यता आहे. ही नित्यता समजून घेणंही उपयुक्त आहे. एका मोठ्या शहरामध्ये असे भरपूर लोक होते. असतात शहरात भरपूर आणि अनेक जणांनी असे एक्झिबिशन सगळं भरविलेले होते. खूप खूप ठिकाणी एका एक्झिबिशन मध्ये त्यांनी सांगितलं होतं 20 दिवसाच्या आत हा माल एवढ्यात मिळणार, एकदम स्वस्त स्वस्त, जगात कुठे मिळणार नाही एवढ्या कमी भावात इथंच मिळेल, एकदम स्वस्त दर. अन्यत्र आणि एक होतं असं समजा एक्झिबिशन, तिथं सांगितलं होतं 8 दिवसात, 8च दिवस फक्त संधी आहे, 8 दिवसात घ्या, जगात एवढ्या कमी भावात मिळणार नाही इथंच मिळणार. असतात की असं हे काही सगळीकडे असते तसं. 3च दिवस शिल्लक राहिले आता, 3च दिवस असं एका ठिकाणी एवढ्या कमी भावात ते कुठंच मिळणार नाही. असले भरपूर काही जणांचे शेवटचा दिवस, शेवटची संधी. ते एक्झिबिशनिस्ट असतात. हे असे जगात अनेक जण असतात. हे संप्रदायाच्या क्षेत्रात सुद्धा एक्झिबिशनिस्ट असतात. त्यांच्या संबंधाने आपल्याला विचार करावयाचा आहे. कित्येक साधू अत्यंत चांगले असतात. इथे काही जण आलेले आहेत, अनेक साधू आलेले आहेत. इथं त्यांना आस्था आहे, त्यांनाही आस्था आहे समजा परमार्थी विचारांची. आणि म्हणून ते सगळेजण इथं आलेले आहेत, नेहमी येतात ते. पण सगळे साधू असेच असतील अशातला भाग नाही. असतील पुष्कळचे साधू चांगलेच आहेत बिचारे, ते सगळे साधू उत्तमच आहेत, काही हरकत नाही. परंतु काही जण थोड्या संप्रदाय असे असतात, यांना म्हणतात एक्झिबिशनिस्ट किंवा त्यांनाच म्हणत असतात डिनॉमिनेशन एक्झिबिशनिस्ट. म्हणजे त्याचा थोडक्यात अर्थ आहे संप्रदाय स्तोमवादी. संप्रदायाचा अतिशय स्तोम माजवतात अशांना म्हणतात डिनॉमिनेशन एक्झिबिशनिस्ट. हे संप्रदायाचा स्तोम एवढं माजवतात की आमच्या संप्रदाय झाले तरच उद्धार, नाहीतर बाकीचे जे हजारो संप्रदाय त्यात नाहीच, तुम्हाला काही मोक्ष मिळणार नाही, स्वर्गात सुद्धा नाही. असं ते म्हणजे भयंकर हे एक प्रकारचं समजा स्तोमच असते, अतिशय स्तोम असते.
युरोपामध्ये 400-500 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी अशी एक व्यवस्था झाली होती निर्माण. स्वर्गात जायचं असेल तर तिथे काउंटरवर फी भरायची आणि स्वर्गाचं समजा तिकीट मिळालं डायरेक्ट स्वर्ग. तुम्ही पापी असा नाही तर काही असा, किती व्यवस्था सोपी. हे असं झालं होतं तिथे समजा 15व्या शतकामध्ये काढायचं तिकीट काय फी भरायची. इंडल्जन्स नावाचं समजा तिकीट म्हणतो त्याला, इंडल्जन्स तिकीट. नुसते फी भरायची काय. आधीच्या काळात समजा मात्र सोन्याचं नाणं वगैरे काय झालं अशा स्वरूपामध्ये एवढे त्यांना तिथं द्यायचे काउंटरवर जा. मग तुम्ही वाईट वागा काय वागा, तुमची सीट स्वर्गात फिक्स एकदम फायनल. कसं नाही वागा असलं होतं झालेलं आहे. समजा या विश्वात कुठेतरी अन्य धर्तीवर असं नाही म्हणून मी या जगतात असले ते काढायचे समजा तिकीट द्यायचे इंडल्जन्स तिकीट. याचा अर्थ काय. इंटेलिजन्स म्हणजे तुमचं सगळं समजा पाप आता मुक्त झाला, तुम्ही त्यातून मुक्त झालाय, तुम्हाला स्वर्गात जाण्याचा गेट पास मिळाला. तुम्ही तिथं दाखवा तो पास, आता गेल्यावर तो पास यांच्याजवळ कसा राहील. परंतु काय विकृती असते तर जेवढ्या समजा चर्च होत्या ते सगळ्या चर्च यातच अडकलेल्या होत्या, यातच अडकलेल्या होत्या की सगळे मला पैसे गेले द्यायचं पास, एंट्री पास स्वर्गात जायची. असलं नाही, वास्तव घडलेलं आहे. हे घडलेलं आहे इतिहासात. म्हणजे किती स्तोम आहे, किती स्तोम आहे. सगळं जसं काही स्वर्गाची चावी आमच्याच जवळ आहे, आमचा जो संप्रदाय त्याच्याच जवळ चावी आहे, आमचा जो विशिष्ट धर्म आहे त्या जो काही धर्म आहे आमच्या सारख्यांनाच त्या स्वर्गाच्या सगळ्या चाव्या आहे. हाच त्याचा अर्थ होत होता. याला म्हणतात स्तोम, याला म्हणतात एक्झिबिशनिस्ट लोक. हे आपल्या पंथाचा अतिरेकी स्तोम, अतिरेकी स्वरूपाचा त्यांना सुद्धा बसतो आणि ते त्याचं स्तोम माजवत असतात. खरंच अशाने मिळतो स्वर्ग, काय पुण्याने मिळतो किंवा मोक्ष सुद्धा ज्ञानाने मिळाला. आत्मज्ञानाने असं पैसे भरायचे, घ्यायचं तिकीट घ्यायचं काय म्हणजे सगळं विचित्रच भाग समजा, तमाशाच असतो तो. त्या अशाने काही होत नसते. म्हणून सांप्रदायिक स्वरूपाचा जो भाग असतो स्तोमाचा तो अनुचित असतो. केवळ ख्रिश्चनांमध्येच तसं असते असं नाही, वेगवेगळ्या स्वरूपाचे स्तोम हे जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये पंथांमध्ये माजलेले आहे. ते स्तोम कमी व्हावे, हे सगळे स्तोम रद्दबातल व्हावे म्हणून समजा परमार्थी विचार आहे. त्या स्तोमांमध्ये फसण्यात काय अर्थ नाही. भलतं शब्द सांगतात, मूळ पुरुषाने जे ठेवलं लिहून त्याचाही विचार अजिबात करीत नाही आणि असले स्तोम माजविता. हे चालू विचार एकदम मात्र चांगले, त्यांचे वेगळे वेगळे आहेत. संप्रदाय वेगळे संप्रदाय असून सुद्धा वर्षाला इथं आपुलकीने येतात. अनेक साधूचे चांगलेच आहेत, अनेक साधू चांगलेच आहेत. साधू अशालाच म्हणतात जी चांगली माणसं आहेत, अशांना साधू म्हणतात. ज्यांच्यात चांगले गुण आहेत, सद्गुण आहेत, तशांना साधू म्हणत असतात. पण जेवढं जसं दिसते सगळं तसंच असते असं नाही. कित्येक लोक विचित्र मार्गाने सुद्धा जाणारी आहेत. अशांपासून सावध राहणं अत्यावश्यक आहे. अशा डिनॉमिनेशन एक्झिबिशनिस्ट असलेल्या लोकांपासून नितांत सावध राहणं अत्यावश्यक आहे. सगळ्याच धर्मात मी फक्त असं म्हणणार नाही की त्यांच्यातच असं असते, त्यांच्यातच तसं झालं असं म्हणणार नाही. सगळीकडे तसे भरपूर स्तोम माजलेलेच आहे. आता त्यांच्यात झालं एक सुधारक उठला समजा लुथर आणि त्यानं भरपूर सुधारणा केली. तुम्ही ते वाचलं झाले समजा प्रभावीमध्ये समजा मार्टिन लुथर झाला आणि अनेक इतर सुधारक झाले. त्यांच्यामुळं ती व्यवस्था एक प्रकारची पद्धती काउंटरवर जायचं, घ्यायचं स्वर्गाचं तिकीट, हे सगळं बंद झालं. नाही तर म्हणून कोणीतरी विरोध करणं अत्यावश्यकच असते. अन्यथा ते भलतच जसं काही स्वर्गाच्या चावी यांच्यात जवळ म्हणजे एवढा अहंकार मानलेला असतो आणि तो अभिमान दूर व्हावा म्हणून सुधारणेची आवश्यकता निश्चितच असते.
म्हणून ह्या ज्या गोष्टी बाह्य गोष्टी असतात त्या सोडून देणं आवश्यक असते. जे शाश्वत विचार असतात, नित्य विचार असतात, त्यांचा विचार करणे गरजेचे असते. आता आपणाला सांगितलं की परमार्थी विचारांची नित्यता समजून घ्यावी. नित्यता म्हणजे जे शाश्वत विचार आहेत तेच त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जे स्थिर आहे, जे असे जगामध्ये विविध धर्मियांमध्ये विविध अशा वर्गांमध्ये जे काही स्तोम मानले तसल्या स्तोमाला तर विरोधच केलेला आहे. तसल्या स्तोमाला काही महत्व दिलेलं नाही. जे काही चांगलं आहे, जे काही चांगलं घडलं, जे काही साधू संत ऋषी मुनी अशांकडून चांगलं झालेलं आहे, स्तोमवाल्यांना राग येत असतो. आणि म्हणून अशांपासून समजा दूर राहायचं पाहिजे. जे लोक चांगले आहेत अशांवर विश्वास ठेवावा, चांगल्यांवर विश्वास ठेवावा. तुम्ही वाचला जर समजा परमार्थीमध्ये सगळ्यांचाच इतिहास आहे धार्मिक क्षेत्रातील. म्हणजे हिंदूंचा इतिहास तर आहेच आहे, मुस्लिमांचा आहे, ख्रिश्चनांचा, इतरही देशांमध्ये जेवढे धर्म पंथ आहे, समजा चीन मध्ये दुसरीकडे त्या सगळ्यांचा इतिहास आहेच आहे. परमार्थीमध्ये केवळ इतिहास आहे असं नाही आहे, वर्तमानात जगायचं कसं ही आहे आणि भविष्याचा वेध घेऊन पुढे चालत राहायचं ही त्यात आहे. भूत भविष्य वर्तमान सगळं त्यात आहे. एवढी हानी झाली आहे म्हणजे भविष्याचा वेध घेणं आवश्यकच आहे. भविष्यात आपलं चांगलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं ही भावना असणं, भविष्याचा वेध घेण्याचं बळ असणं हे आवश्यकच आहे. आणि म्हणून त्या हेतूने सुद्धा या परमार्थीचा विचार अवश्यमेव करावा. याची नित्यता कशी आहे? नित्यता म्हणजे एखाद्या घटनेवर आधारित नाही आहे फक्त. हा कोणालाही चालण्यासारखा आहे, केव्हाही चालण्यासारखा आहे. म्हणून विचार शाश्वत आहे. एका विशिष्ट झाली काहीतरी घटना, त्या अनुषंगाने काहीतरी बोध केला. विविध घटनांच्या अनुषंगाने थोडा बोधामध्ये फरक येऊ शकत असतो. तर तसं नाही, तर साकल्यानं विचार झालेला आहे आणि त्या साकल्यानं विचार करून सर्व काळाचा संपूर्ण विचार करून परमार्थीची रचना झालेली आहे. म्हणून माणसानं जे काही शाश्वत विचार आहे त्या शाश्वत विचाराच्या अनुषंगाने आपल्या जीवनाची वाटचाल करावी. त्या योगे हित होते, हित निश्चितपणे होते. आता यामध्ये कुठलाही भेद नाही. आता कॅथॉलिक संप्रदायाचे काही लोक चुकीचे वागले म्हणून ते परमार्थीत कॅथॉलिक बरोबर नाहीत असं लिहिलं नाही आणि लुथरवादी फक्त चांगले आहे असं लिहिलं नाही. इथं भेदभाव नाही आहे. त्यांच्यातही भांडण दूर व्हावं हीच इच्छा. किंवा मुस्लिमांमध्ये जे विविध वर्ग आहे, समजा सुन्नी आहे, कुठं अन्य शिया आहे किंवा अन्य भरपूर झाले आहे, समजा तुकडे झाले आहेतच त्यांच्यातही भरपूर आहे. अहमदी आहे, भरपूर त्या घेऊन आहे. त्यांच्यातही भेद असू नये, ते एकत्रच राहावे हीच इच्छा त्यात आहे. आम्ही एकजूट होतो, हिंदू आणि मुस्लिमात राहू दे, कुणाची भावना नाही त्या, अशी भावना अजिबात नाही. सगळ्यांमध्ये एकजुटता राहावी. हिंदूंचे जे विविध संप्रदाय त्यांच्यामध्ये सुद्धा एकजूट व्हावी आणि सगळे धर्म आणि संप्रदाय यांच्याशी संलग्न असणाऱ्या सर्वांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी. हा परमार्थीचा हेतू आहे. हे होण्यासाठी शाश्वत विचाराचीच आवश्यकता आहे. एखाद्या भागाचा विचार करून एखाद्या याचा करून ते तसे शाश्वत विचार येणार नाही. एखाद्या समजा परिस्थितीचा एखाद्या भाग तसं होणार नाही. ते फक्त एखाद्या भागापुरते विचार असतात. भागातील माणसं कुठल्या विचाराचे याच्या अनुषंगाने ते विचार असतात. इथं सगळ्यांचा विचार डोक्यात घेऊन शाश्वत विचार सर्वांना पटेल अशा पद्धतीचं त्यात आहे. तुम्हाला त्या परमार्थीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की हे काय लिहिलं त्याचा वरचा अर्थ कळेल
आहे, परंतु ते सगळ्या धर्मांना एकत्र आणण्यासाठी आहे. जसं इस्लाममध्ये 5 समजा स्तंभ आहे, त्याचं इथंही ते समजा दिसणार, ते हिंदूंच्या भूमिकेतून दिसणार, हिंदूंच्या भूमिकेतूनही ते योग्यच राहणार, त्यांच्या भूमिकेतून असं तुम्हाला समजणार नाही, तिथे नावं दिसणार नाही, परंतु ते सगळं असं रसायन वेगळंच आहे. म्हणून ते सर्वांना मान्य होत असते, कारण त्यांच्या विचारधारेलाही त्यांना कुठे विरोध दिसत नाही. ज्या कल्पना नंतर उद्भवलेल्या असतात त्या फक्त बाजूला फेकून दिलेल्या असतात आणि शाश्वत शुद्ध असं सांगण्यात आलेलं असते, जे शाश्वत आहे, सर्व काळासाठी आहे, असेच विचार फक्त सांगण्यात आलेले असतात. आता अनेक बिल्डिंग असतात, मंदिर असतात, मस्जिदी असतात, चर्च असतात, सिनेगॉग असतात, सगळ्यांना आपापल्याचं भूषण समजा प्रार्थना स्थळ वगैरे असतेच की. आता ते सुरुवात केला सगळं हेच लागते, वाळू सिमेंट किंवा धोंडे सगळे काही बांधा त्या हेच लागणार. आता ती वाळूची कुठली जात नाही का धर्म नाही का, ही हिंदू वाळू ही मुस्लिम वाळू असं काही नाही, सगळी वाळू एकच समजा. सिमेंटचा काही धर्म नाही, काही सिमेंट मुस्लिम जातीचा आहे, मुस्लिम धर्माचा आहे सिमेंट, असं काही नाही. सगळं जे त्याच्यासाठी वापरण्यात येत असते ते सगळ्यांसाठी एकच आहे. सिमेंट म्हणजे सिमेंट, त्याला हिंदू ना मुस्लिम ना काही समजा ख्रिश्चन काही नाही, एकच सिमेंट, एक वाळू, ते समजा धोंडे आणि बाकी समजा पाणी. विषय कागदात आला त्यालाही पाणी मागायचं पाहिजे, ते कुठलं एक अशाच नाव काही वेगळं आहे का, मुसलमानांसाठीचं पाणी, हिंदूसाठीचं पाणी, असं काही नाही. सगळं एकच आहे, सगळं एकच आहे. फक्त मग फरक कुठे पडतो, सगळं बांधण्यात येते, वरचं डिझाईन थोडं वेगळं आपला कळावं, हे चर्चा असं समजावं. बरोबर बरोबर, ते डिझाईन सगळे बरोबर आहे, मुळात काही नाही. तुम्ही पाया बघा, पाया ते वरचं डिझाईन ते फक्त वेगळं, ते घुमट नाहीतर हिंदूचा कळस किंवा समजा चर्चवर काहीतरी करायचं, समजा चिन्ह लावायचं क्रॉस, एवढंच पडतं. बरोबर बैल आहे, बरोबर 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 म्हणजे बर्फांगी वेग. मुळात बघा पायात ते धोंडे मोठे मोठे, त्याच्या भरोशावर ते दगड असते, चर्च म्हणा, मंदिर म्हणा किंवा कुठलंही, ते पाया, तो पाया, त्या पायाकडे कोणी बघत नाही. मंदिर छान आहे, सुंदर आहे, मार्बलचं बनवलं आहे, एवढं त्या पायाने धोंडे, त्याच्यावरती असते केवढी गुण, वरचं किती असू द्या सुंदर, तो पाया जर मजबूत नसला, जर धोंडे आणि ती मूळ जमीन जर व्यवस्थित नसली तर ते मंदिरे टिकणार नाही, मस्जिदी टिकणार नाही, सिनेगॉग टिकणार नाही, कुठले चर्च टिकणार नाही. म्हणजे पाया मजबूत पाहिजे. तो पाया दिसत नाही, तो पाया दिसत नाही, पण तो आधार असतो. पाया दिसत नाही, पायाचे धोंडे दिसत नाही, पण ते आधार असतात, त्या इमारतीला आधार असतात. कुठल्याही संप्रदायांमध्ये किंवा धर्मामध्ये जो गूढ भाग असतो तो लपलेला असतो, तो दिसत नाही माणसाला, तो दिसत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात, बरोबर बघतात, हे आमचा क्रॉस चिन्ह लावला, हे आमची चर्च आहे, हे आमची मस्जिद आहे, हे आमचं मंदिर आहे, बरोबर 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 बरोबर. खाली काही नाही, तळात काही बघायची गरज नाही. ज्या सुदृढ पाया बिचारा दिसत नाही, मोठे मोठे धोंडे असतात त्या, तो पाया दिसत नाही, परंतु त्या पायावरच ती सुंदर इमारत उभी असते. म्हणून जीवनामध्ये गूढार्थ समजून घेण्याची सुद्धा आवश्यकता असते. गूढ, लपलेला भाग, नुसतं एकच अर्थ समजून घ्यायचा जो दर्शनीय अर्थ आहे तेवढ्यानंच होत नाही, जो सहज दिसतो. परंतु माणसं सहज दिसणाऱ्या बरोबरचा अर्थ घेतात आणि मांडतात, गूढार्थाकडे बघत नाही. परमार्थीमध्ये गूढार्थही आहे आणि ज्या अन्य अर्थात आहे. म्हणून परमार्थीमध्ये सगळ्यांना एकत्र आणण्याचा यत्न आहे. तिथं सगळे भेद दूर करण्याचा यत्न आहे. ज्या मुद्द्यांवर मांडणं होतात त्या मुद्द्यांवर विचार मांडलेले आहे, कारण तिथं गूढत्वही हे सर्वसामान्य जनतेसाठी उघड करण्याचा यत्न झालेला आहे. जे गूढ असते, लपलेलं असते, ते माणसाला अजिबात समजत नाही. ते विचारे पायातले समजा दगड, ते मंदिराच्या खालचे जरी असतील किंवा मस्जिदीच्या खालचे असतील, त्यांची वेगळी ओळख नाही, सगळे धोंडे झाले. वेगळी त्यांची ओळख नाही, ओळख फक्त बरोबर आहे.
आणि म्हणून मुळाकडे जर माणसानं गेलं, मुळाकडे अधिकाधिक गेलं तर सगळे भेद संपून जात असतात. वरतीच फक्त बघण्याचा जर विषय घेतला तर मात्र भेद संपत नाही. आता एक मुलगा होता, त्या मुलग्याला एकानं विचारलं तुझ्या वडिलांचं नाव काय? तो म्हटला मी वडिलाला अण्णा म्हणतो. अजून नाव ठेवायचं आहे त्यांचं, आतापर्यंत अण्णा म्हणून राहिलो, वडिलाला नाव अजून ठेवायचं आहे. आता ते पोरगं वात्रट असणार, मी अजून अण्णा म्हणतो नाव ठेवायचं राहिलाय, आपल्याला ते पोरगं वात्रट वाटते. परंतु जगाच्या बापाची नावं कोणी ठेवली? समजा पोरांनीच ठेवली की कोणी ठेवली नावं? ही सगळी माणसांनीच ठेवली, वाटेल तेवढी ठेवली, हजारो नावं ठेवली. आपण म्हणतो त्या पोरगा बापाचं नाव कसं ठेवल, परंतु या जगामध्ये विविध संप्रदायातल्या लोकांनी, धर्माच्या लोकांनी निर्गुण निराकाराला नावच नाही हो. निर्गुण निराकार आहे, तिथे कुठलं नाव आहे, परंतु ठेवण्यात येत असते. आपणच नाव ठेवायचं, म्हणायचं हेच नाव खरं. अरे तुला काय वाटते ते ठेव, तूच ठेवलेलं नाव करा असं काय आहे? एखाद्या व्यक्तीला 20 नावं ठेवली तर समजा 20 माणसांनी 20 नावं ठेवली, त्यातलं एकच खरं असं काय म्हणता येत नाही. त्यामुळे सहज सोपा मार्ग आहे, काही नावं माणसांनीच ठेवलेली आहे आणि माणसाच्या भाषा द्या, माणसाच्या भाषा, त्या भाषेतून कुठला अर्थ होतो. म्हणजे या शेवटी भाषेतले शब्द वेगवेगळ्या, त्या सगळ्यांचे अर्थ तिथल्या भाषेच्या माध्यमातून लोकांना कळतात. म्हणून लोक जी भाषा बोलतात त्या भाषेच्या अनुषंगाने नावं ठेवण्यात येत असतात. माणसंच नाव ठेवतात आणि एक नावावरून भांडतात. हेच नाव योग्य आहे, या नावाचा जप केल्यानं उदाहरण दुसरं होत नाही. बघा माणसाची म्हणजे असले माणसं विचित्र आहे ना, विचित्र. हे नाव माणसंच ठेवते आहे नाही. माणसं याचा अर्थ आता कित्येक बाबी काय म्हणतील अपौरुषीय आहे, ते सगळं बरोबर आहे, परंतु त्यांना व्यवहारात नामकरण करणे हे माणसाच्या मनातूनच होत असते. आणि मूळ नावं समजा अशातून काही आली, बाकीची नावं तरी माणूसच ठेवतो आहे ना. पुष्कळची नावं, आता एखाद्या देवतेचं 1000 नावं असतात, 1000 नावं करून आलेली असतात. शेवटी विशेषण रूप सगळी नावं असतात. काही नावं मूळची राहू शकतात, मान्य आहे, परंतु जगातील पुष्कळची नावं माणसांनीच ठेवलेली आहे आणि माणसं जी नावं ठेवतात त्यावरूनच भयानक भांडण करीत असतात. म्हणून तसं करू नये, हा भाग सातत्यानं समजून घेणं महत्वाचं आहे. आपण म्हणतो ते पोरग बावळ, मीच बापाचं नाव ठेवणार नाही, सध्या अन्नाच मग राहिलो, तसं नाही. ते वात्रट आहे सोडा, परंतु पुष्कळची नावं माणसं ठेवत असतात बापाची, म्हणजे जगाच्या बापाची नावं ही माणसांकडूनच पुष्कळची ठेवली जात असतात असं अनेक साधू संत म्हणत असतात. पुष्कळची नावं माणसांकडून विविध संप्रदायातले लोक विविध नावं ठेवत असतात. म्हणून त्या नावं ठेवण्याच्या भानगडीवरून एकमेकांना सुद्धा नावं ठेवण्याची काही आवश्यकता नाही, एकमेकांना विरोध करण्याची काही आवश्यकता नाही. जे सत्य आहे ते माणसांनी समजून घ्यावे. विश्वामध्ये जे काही नित्य विचार आहे ते समजणे हे अतिशय महत्वाचं आहे. विश्व हे एकसारखं जात असते, पुढे जात असते. विश्वामध्ये समजा परिवर्तन होत असतात. परिवर्तन, कुठली वस्तू स्थिर नाही या विश्वामध्ये, सारखं बदल होत राहत असते. या जगात भांडणं होतात, मंदिरावरून, मस्जिदीवरून, सगळ्या गोष्टी होतात. जर भूकंप झाला तर मंदिरे पडून जातात, मस्जिदी पडून जातात, लोकांची घरे पडतात, चर्च पडतात. त्यावेळेस लोक पुन्हा ओरडत नाही, ओरडण्याची वेळच निसर्ग येऊ देत नाही आणि पुन्हा बांधली जातात. पुन्हा बांधल्यावर आधी जसं मंदिर असणार तसं होत नाही, मस्जिद जशी आधी होती तसं होत नाही. परिवर्तन होत राहतात. परंतु
हे परिवर्तन जगात होतात, या भौतिक बाबीत होतात, आत्मस्वरूपात परिवर्तन होत नाही. तुम्ही त्यामध्ये वाचलं असेल मात्र परमार्थीमध्ये की आत्मा पूर्ण निर्विकार आहे, अशिर्य आहे, अचिंत्य वगैरे वगैरे सगळं आहेच की त्यात. हे बाकीचं जग परिवर्तन आहे, हे जग म्युटेबल आहे. म्युटेबल म्हणजे यात म्युटेशन होत असतात. वाचलं असणार समजा नवासमध्ये म्युटेशन म्हणजे बदल. जसं ते व्हायरस मध्ये बदल होत होते तसं म्युटेशन होत असतात. हे जग म्युटेबल आहे, आत्मस्वरूप इम्म्युटेबल आहे, म्हणजे पूर्णपणे निर्विकार आहे. त्यात विकार विकार म्हणजे बदल बदल अजिबात नाही, अजिबात बदल होत नाही. आत्मस्वरूप एकच आहे, आत्मस्वरूप शाश्वत आहे. हे समजणे गरजेचं आहे. आता नुसतं भाषांमध्ये भेद होत असतो. एक लॅटिन भाषेत शब्द आहे सेम्पर नावाचा. सेम्पर सेम्पर म्हणजे सदैव. त्या सेम्पर पासून इंग्लिश मध्ये अनेक झाले समजा शब्द उदयाला आले. ते याचा अर्थ ते शब्द अशासाठी वापरण्यात येतात की अनंत समय युक्त म्हणजे जे अनंत काळापर्यंत राहील. पुढं आज निर्माण झाला परंतु ते अनंत काळापर्यंत राहील अशा अर्थानं. म्हणजे पुढे ते राहील, ते संपणार नाही, ज्याला आपण नित्य म्हणतो अशा अर्थाने तो शब्द वापरण्यात येतो. इटर्नल हा शब्द थोडा वेगळा अर्थ, वेगळ्या म्हणजे तोच अर्थ परंतु स्थळ कालाच्या अतीत आत्मतत्व हे इटर्नल आहे, म्हणजे समयाच्या पलीकडे. ते अनंत समय हा शब्द वापरला इथं. हे इटर्नल म्हणजे स्थळ कालाच्या पलीकडे. काळाचं हा सामान्य गोष्ट, स्थळ सामान्य व्हावे त्याच्याही पलीकडे, त्याला म्हणतात इटर्नल. स्थळ कालातील दोन्हीचा अर्थ समजा नित्यच. नित्य हा शब्द संस्कृत भाषेत किंवा अन्यत्र अनेक अर्थांनी वापरण्यात येतो. नेहमी नेहमी आपण वापरावं, नित्य स्वीकार्य ते नेहमी त्याचा स्वीकार करावा, किंवा नित्य शब्द जे शाश्वत आहेत काही अर्थी वापरण्यात येत असतो. या सगळ्या अर्थांचा विचार करून परमार्थी विचार करावा की सद्धर्म हा अनंत समयासाठी आहे, म्हणजे शाश्वत आहे. सद्धर्म अनादि काळापासून अनंत काळापर्यंत आहे, हा शाश्वत आहे. ही एक आहे नित्यता. परंतु आत्मस्वरूपाची नित्यता असा आहे तिथं काळाचा विचारच नाही, ते स्थळ काळाच्या पलीकडे आहे, ते जास्तच आहे. यामध्ये परमार्थीमध्ये दोन्ही पद्धतीने विचार आहे. हा नित्य धर्म आहे म्हणजे कसा, अनित्य धर्म नाही, हा सद्धर्म आहे म्हणजे स्थिर धर्म आहे, शाश्वत धर्म आहे. कोणी म्हणते आता आला काय परमार्थी, असं नाही. अनादि काळापासून आहे, ते सगळं विस्कटलेलं होतं. हाड वेगळे, डोळे वेगळ्या बाजूने पडले, त्या समजा धर्मरूप द्यायचे, पुढे पाय वेगळा पडला, देहा वेगळा पडला, ते सगळे पार्ट्स एकत्र करून त्याचं नवसंजीवन झालं. वेगळ्या काही आयुष्यातलं भाग नाही, लोकांनी नासधूस केली होती, पार्ट पार्ट मध्ये विभागून टाकला होता. एक डोळे वेगळ्या बाजूनं, कान वेगळ्या बाजूनं, सगळं पार्ट पार्ट मध्ये एकदम विखंडित झालेला होता. तो शाश्वत धर्म सर्वांना व्यापणारा. काही जण धर्म म्हणजे आमच्या भारताचा धर्म असं म्हणण्याची काही गरज नसते. काहींना हे समजत नाही की जगाचा बाप एकाच देशातले लोक सुखी राहावे, धार्मिक राहावे असं कधी म्हणाल नाही, असं कधी म्हणणार नाही. परंतु जे थोडेसे विचित्र हट्टी लोक असतात त्यांचा विचार वेगळा असतो. धर्म हा संपूर्ण मानव जातीसाठीच असतो, तोच अनादि अनंत धर्म असतो, हे निश्चित लक्षात ठेवावे. तो काय असं वेगळं वेगळं हा वैदिक धर्मच आधी सर्वत्र होता. काही लोक विसरले, नंतर पुन्हा तिथं लोक पाठविण्यात आले. हे सगळं त्यांनी घेऊन आहे परमार्थीमध्ये. म्हणून विसरलेल्या लोकांना पुन्हा धर्म सांगण्याचं काम इतर जे होऊन गेले असे थोर महात्मे त्यांच्या मार्फत होत गेलं ते काम.
याचा अर्थ धर्म वेगळा आहे असा नाही, एकच धर्म अनादी काळापासून अनंत काळापर्यंत एकच धर्म असतो विश्वाचा. फक्त आता झालं काय तर वेगळे वेगळे भाग एकत्र करून पुन्हा त्याला व्यवस्थित निवडाच त्याचा अर्थ. मेलेलं असते ते म्हणजे संपलेलं असते. आता वेगळं टाकलं दुसरीकडे टाकलं तर त्यात काही जीव नसतो, त्यात काही जीव नसतो. त्या सगळ्या भागांचं संजीवन आपला विषय चालू आहे. धर्म, धर्माचं संजीवन. तत्वतः सर्वांसाठी सर्व मानवांसाठी एकच धर्म आहे. तो विखंडित झालेला असतो, तो पुन्हा एकत्र स्वरूपामध्ये दिसणं अत्यावश्यक असते. आणि म्हणून हे धर्माचं एक संजीवित रूप म्हणा. वास्तविक तत्वतः अनादी काळ गेला तेव्हापासून हा धर्म आहेच आहे. हे विखुरलेला भाग सगळा एकत्र आणून एकच धर्म आहे हे दाखवण्यासाठी परमार्थी आहे. आत्ताच आपल्याला सांगितलं की हे जग म्युटेबल आहे, आत्मस्वरूप इम्युटेबल आहे, म्हणजे निर्विकार, यात परिवर्तन होत नाही. हे जगत हे मेजरेबल आहे, याचं काहीतरी मोजमाप होऊ शकते. आत्मा हा इमेजरेबल आहे, अमाप आहे, अमाप. कुठलं सर्व व्यापक चैतन्य आहे, त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. म्हणून हा आत्मा असा असल्यामुळं, सर्वव्यापी असल्यामुळं आत्मस्वरूप हे शाश्वत आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचा विचार मुख्यत्वे हा केंद्रस्थानी असल्यामुळं यामध्ये आत्मस्वरूपाविषयीचे विचार आहे, म्हणूनच शाश्वत विचार आहे. परमार्थीमध्ये आहे आणि परमार्थी जनतेला समजावा यासाठी ज्ञान वाङ्मय आहे, सत्पुरुष आहे, महोदय आहे, वर्तेट आहे, रस्याव आहे, अन्य काय असेल ते सगळं परमार्थीचे विचार मनुष्याला समजावे यासाठी. आता नित्य हा शब्द मी अनेक बाबींनी सांगितलं. इटर्नल वापरता, सगळे इमॉर्टल हा एक अर्थ आहे. एक उदाहरण आपल्याला सांगतो. एक जादूगाराचा खेळ चालू होता आणि बरेच लोक होते तिथं. त्या जादूगाराने एकाला बोलविलं, त्याला सांगितलं हा चष्मा लाव, तुला पुढे काय दिसते ते बघ. सुरुवातीला सगळी माणसं बसली, त्याने चष्मा लावला. तो म्हणला माणसं मेलेली दिसतात, पुढचं चित्र दिसलं माणसं समजा जळून राहिली चिठ्ठीवर किंवा काही जण खड्ड्यात चालले. ते म्हणला पुढचं बघ, पुढं तुला त्या चष्म्यातून काय दिसते, ती जादूगाराची. पुढचं काय दिसते, त्याला दिसलं की काहींची राख झालेली आहे, काही जण ज्यांना पुरलं होतं त्यांचं केवळ हाडच राहिले, हाडच दिसते त्यात. याचा अर्थ काय, आपण देहाचा अभिमान बाळगतो, परंतु हे शेवटी नाशवंत आहेच आहे. त्या जादूगाराचा खेळ आहे तो. म्हणजे तुम्ही अभिमान बाळगू नका, तुमच्या देहाची मातीच होणार आहे दिवस. ते शेवटी संपणार आहे. हा मायेचा खेळ आहे, मायेच्या आधारे चालणारा हा खेळ आहे. म्हणून हे शेवटी संपतच असते. हे जे आहे मॉर्टल आहे, हे जे जगत दिसते नाशिवंत आहे. इमॉर्टल फक्त आत्मतत्व आहे. या आत्मतत्वावर सगळा विचार आहे. सगळं परमार्थीचा आता पुष्कळांना माहीतच झाला आहे. कुठल्याही वाचता सत्पुरुष वाचा, महोदय वाचा, वर्तेट वाचा, रस्या वाचा, धर्मास वाचा, त्या सगळ्यांमध्ये आत्मतत्वाचा विचार जरूर आहे. हे बाह्य वेदाचा विचार हा भाग वेगळा. हे बाह्य वेद आता सांगितलं, बिल्डिंग एकच असतात, वरती चिन्ह वेगळे असतात. कुठेतरी क्रॉस लावला असणार, कुठेतरी अन्य काहीतरी लावला असणार, कुठेतरी घुमट मारले असणार. हे वेगळं वर आहे. तत्वतः सर्वत्र व्याप्त चैतन्य हे एकच आहे. आणि या चैतन्याला आज कोणी कुठल्या नावाने ओळखत असतील, कोणी कुठल्या नावाने ओळखत असतील, नामामध्ये भेद जरी असला तरी तत्वतः विशुद्ध स्वरूप हे एकच आहे. विशुद्ध आत्मतत्व हे एकच आहे. हे माणसाने समजून घेणं अत्यावश्यक आहे.
आता तिजोऱ्या असतात भरपूर, समजा घरात असतात नाही तिजोऱ्या, असतात की तिजोऱ्या काय तर ठेवायला सोनं नाणं, सोन्याची किंमत भरपूर असते भरपूर असते, हिरे माणिक मोती असतात कित्येक जणांवर, असली मोठी माणसं त्यांच्याजवळ असतात, भरपूर मोठं असतात, ते काय मोठे अतिशय मोठे असतात. कोणी आपल्या घरी हिरे माणिक मोठे ठेवतील, कोणी सोनं ठेवतील, कोणी काय ठेवतील, परंतु तिजोरी कशाची बनलेली असते? लोखंडाचीच बनलेली असते. तिजोरी लोखंडाची असते, तिजोरीमध्ये सोन्याची बनवत नाही, तिजोरी लोखंडाचीच असते. अशाच पद्धतीने 8 रुपयाची किंमतच करता येत नाही, पण ती ठेवायला ही तिजोरी ही हाडा मासाचीच आहे, ही लोखंडाची तिजोरी, ही हाडा मासाची तिजोरी आहे. ती काय मोठी बहुमूल्य नाही आहे. काय जगलं 80-90-100 वर्ष मातीच होते, नाही तर जळून राख होते, काय होत नाही. अमूल्य गोष्ट आहे. त्या सोन्यापेक्षा जास्त मूल्यवान आहे तो, ते हिऱ्यापेक्षा आत्मतत्व. आता आपण एवढं म्हणतो मी असा आहे तसा आहे, परंतु तो उडला की गेला, ते कोण आहे ना, तो गेला की गेला, त्याची मान काही खरं नाही घ्या. मग त्याचंच मूल्य आहे नाही. एवढे वर्ष आपण इकडे तिकडे जातो, बोलतो, सगळं करतो, त्याचंच मूल्य आहे. जो आत बसलेला आहे त्याचंच मूल्य आहे, अन्यथा काही नाही. म्हणून सगळा भर आपल्या वागण्याचा आत्मतत्वावरच आहे. आत्मतत्व हेच नित्य सिद्ध आहे, नित्य आहे. आणि म्हणून आत्मतत्व नित्य सिद्ध असल्यामुळं, हे स्थलकालाच्या पलीकडे असल्यामुळं, ते आत्मतत्वासंबंधीचे विचार हे शाश्वत विचार आहे. म्हणून परमाप्ती विचाराची नित्यता आहे. परमाप्ती विचार नित्यता अनुभवंतु, त्या परमाप्ती विचाराच्या नित्यतेचा सर्वांनी अनुभव घ्यावा. अनुभूतीशिवाय काही मिळणार, अनुभूतीशिवाय काही मिळणार नाही. अनुभव घेणं हे अत्यावश्यक असते. आता हा धर्म एकच आहे, तत्वतः. परंतु कधी कधी भाषांवरून वाद होत असतात, भाषांवरून वाद असतात, भाषावाद असतात. परंतु भाषेच्या पलीकडे काही आहे ही माणसांनी समजून घ्यायला पाहिजे. भाषा हे एक व्यवहाराचं साधन आहे. आपापली भाषा, मातृभाषा कोणालाही आवडणार हा एक स्वभाव आहे. परंतु मातृभाषा म्हणजे तरी काय, हे जरा एक उदाहरण आपल्याला सांगतो. एक जोडपं होतं, त्याने एक मुलगा घेतला, समजा दत्तक घेतला. अन्य भागातली गोष्ट आहे, बंगाल वगैरे भागात, तो मुलगा आसामी, जे जोडपं होतं त्यांचा मुलगा होता आसामी. ते आसामी बाळ, ते आसामी जोडप्याचं मूल या दुसऱ्यांनी घेतलं, समजा दत्तक घेतलं. आणि ते एकदम छोटं होतं, हॉस्पिटलमध्ये झालं. त्यांना माहित झालं हे आसामी मुलं आहे, आसामच्या जोडप्याचं मुलं आहे, घेतलं, समजा दत्तक घेतलं. ते एकदम लहान होतं. त्यांना एक दिवस विचारलं, आपण काय करीता? ते म्हणले आसामी भाषा शिकतो, आमचं पोरगं आसामी आहे, ते आता 2 वर्षांनी मोठं होईल, त्याच्याशी बोलायला आम्हाला आसामी भाषा यायला पाहिजे. काय अर्थ या गोष्टीत? अर्थ अजिबात नाही. अरे तुम्ही त्याचा जन्म झाल्या तुम्ही घेतलं, त्याला समजा दत्तक घेतलं, त्याची मातृभाषा म्हणजे त्याची आई जन्म देणारी जरी आसामी असली तरी आता त्याची मातृभाषा आसामी होणार नाही. काय नाही, मातृभाषा म्हणजे आईच्या, जी वाढवते आता ती सुद्धा आई होत असते. तिची मातृभाषा, तिची भाषा ही मातृभाषा होणार. कारण जे मूल तिच्या पोटी जन्माला आलं म्हणून तिला जन्मजात ती म्हणून या मुलाला जन्मजात ती आसामी भाषा येणार अशा दबाव नाही येणार. काय ती भाषा तो आईकडून शिकत असतो. आईकडून शिकली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा, एवढाच अर्थ आहे. ज्या आईच्या पोटी जन्माला आलं त्या आईची भाषा म्हणजे मातृभाषा असा अर्थ नाही. जी आई मग ती जन्म देणारी आई वेगळी असेल, जी आई तुम्हाला जी भाषा शिकवते ती मातृभाषा. म्हणून या भाषेच्या अतिरिक्त अभिमानाने विशेष काही घडलेलं नाही. आता इथं एक विशेष सांगतो, या देशामध्ये धर्म आहे म्हणून हिंदुस्थान एक राहिलेला आहे, नाहीतर भाषेच्या जीवावर तुकडे झाले असते.
ते कर्नाटक वेगळं झालं असतं, महाराष्ट्र वेगळं झालं असतं, तामिळनाडू वेगळं झालं असतं. जेवढे भाषा आहे तेवढ्या भाषेचे तुकडे तुकडे झाले असते. कोण वाचवले हिंदुस्थानला? हे क्षेत्र तीर्थक्षेत्र सगळ्या भारतभर जे आहे. कुठल्याही माणसाला काय वाटते, मी कुठेही जाव, तिथं समजा काश्मीरात जाव, वैष्णवी देवीला जाव, रामेश्वरला जाव, कुठल्या हिंदूला वाटते ना असं? कुठल्या हिंदूला वाटते? जेवढे तिकडे ओरिसात जाव, समजा मात्र इकडे जाव, द्वारकेत जाव, कुठेही वाटते. सगळ्या भारतभर जी क्षेत्र आहे तिथं आपण जावं असं पुष्कळांना वाटत असते आणि जात असतात लोक. म्हणून सगळ्या भारतीयांना हा हिंदुस्थान अखंड राहावा असं वाटते. नाहीतर भाषेच्या बळावर सगळे भागच झाले असते. अजून थोडं थोडं बांधतात, परंतु भांडण तरी एकाच दिशेत आहे. जर नसते हे क्षेत्र तर निश्चितपणे आता कित्येक जण म्हणतील मग काही भाग पाकिस्तान का वेगळा झाला, बांगलादेश, तिथे हिंदूंचे जास्त क्षेत्र नव्हते, होते थोडे पण जास्त नव्हते. महत्वाचे जास्तीत जास्त क्षेत्र जो भाग आपल्या भारताच्या वाट्याला आलेला आहे त्यातच होते. म्हणून आणि तिथे हिंदू एकदम समजा कमी राहिले होते, जरी थोडे होते आहे तिथे थोडे समजा इंग्रज देवी वगैरे, परंतु जास्तीत जास्त क्षेत्र असलेला भाग हा भारतामध्ये आला. त्यामुळे हिंदूंना समाधान वाटतं. इथे हिंदू मुस्लिम असा भाग नाही आहे, परंतु एक क्षेत्र तीर्थक्षेत्र एक संस्कृती ही सुद्धा माणसाला जोडत असते. भाषा जरी तोडत असल्या तरी ही संस्कृती एक आहे, भारतीय संस्कृती. या भारतीय संस्कृतीच्या अंतर्गत असणारी क्षेत्रे ही माणसांना आवडत असतात भारतीयांना, म्हणून हा देश अखंड राहिला आहे. नाहीतर अजिबात राहिला नसता, सगळ्या अस्मिता वाढल्या असता. वास्तवच आहे या क्षेत्रांची महत्ता आहेच आहे. म्हणून ते धार्मिक विचार टिकवून ठेवणे, क्षेत्रे टिकवून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. एक भाग आहे चंद्रनाथ नावाचा, तो दुसरीकडे गेला समजा मात्र बांगलादेशात. ज्यावेळेस ती चालू होती पाहणी त्यावेळेस ते चंद्रनाथ नावाचं एक क्षेत्र शिवक्षेत्र ते भारतात यावं याच्यासाठी भरपूर मेहनत घेण्यात आली, परंतु ते झालं नाही. ते एक क्षेत्र गेलं तिकडे. म्हणजे हिंदूंची जास्तीत जास्त क्षेत्र भारतात यावी, म्हणजे त्यांना दुसऱ्या देशात जायची पाळी येऊ नये याच्यासाठी यत्न झाले, परंतु थोड्या गोष्टी विस्कटल्या, गडबडीत झाली ती फाळणी. त्या माणसानं नुसत्या रेषा मारल्या असं केलं झालं, एकदम झालं, हे असं झालं तसं झालं. नाहीतर शिखांचं क्षेत्र एक जे इकडे गेलेलं आहे सध्या पाकिस्तानात, ते सुद्धा भारतात येत होतं, परंतु गडबडीत फाळणी झाली, गडबडीत रेषा मारण्यात आल्या. एवढं करा, तेवढं करा, आणि म्हणून जरा थोडीशी हानी झाली. काही क्षेत्र गेल्या तर हे घ्या, तिकडे जा, त्यांची अनुमती घ्या, तिथं पाकिस्तानात जा, नाही असले भाग राहिलेले आहेत. म्हणून या क्षेत्रांचं महत्व, या भारतीय मनाला एकत्र आणण्यासाठी या सगळ्या क्षेत्रांचं महत्व आहे. आणि सगळ्या विश्वातल्या जनतेला जर एकत्र यावं असं वाटत असेल तर आत्मचैतन्य हे सर्वत्र व्यापक एकच आहे, हा सिद्धांत महत्वाचा आहे. आपला विचार हा झाला भारतापुरता, परंतु सगळ्या विश्वातल्या माणसांनी ही सगळी वसुधा, ही सगळी एकच आहे, सगळे मानव एकच आहे, हा मानवतावाद जर रुजवायचा असेल तर अशा वेळी एक आत्मचैतन्य सर्वत्र पसरला आहे. कुठल्याही जातीची माणसं असू दे, कुठल्याही धर्माशी संबंधित माणसं असू दे, सगळ्यांचं चांगलं व्हावं ही भावना निश्चितपणे माणसाला विशेष अवस्थेकडे नेणारी असते. म्हणून ही समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. माणसाच्या जीवनामध्ये उपदेश केला जातो. एक महर्षी होते जवीन नावाचे, त्यांच्याकडे एक राजा गेला, हर्येश्वर राजा. त्या राजाला त्यांनी सांगितलं शेजाऱ्याशी व्यवस्थित व्हा, युद्ध अजिबात करणं चांगलं नसते, हिंसाचार होत असतो, अतिशय हिंसाचार, युद्धाच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही असं त्या जवीन महर्षींनी त्या राजाला सांगितलं, हर्येश्वर राजाला. तो म्हणला ठीक आहे, युद्ध करणं चांगलं नाही, वाईट असते.
दुसऱ्या वेळेस गेला पुन्हा तो, हा काळ गेला थोडा, नंतर पुन्हा एक वेळा तो राजा त्यांच्याकडे गेला आश्रमामध्ये, त्यांच्या जबीन नावाचे जे महर्षी त्यांच्याकडे तो गेला. त्यावेळेस त्याच्यावर एक आलं होतं संकट, आलं होतं. दुसऱ्या राष्ट्राने त्याच्यावर आक्रमण केलं होतं. जबीन ऋषी म्हणजे युद्ध करावी. पहिल्यांदा म्हणजे युद्ध करणं चांगलं नाही, आधी नंतर म्हणजे आक्रमण केलं, युद्ध समजा करायलाच पाहिजे नाही. म्हणजे वेळेनुसार उपदेश होत असतात, वेळेनुसार उपदेश होत असतात. तिसऱ्यांदा पुन्हा आणि काही काळ गेला, तिसऱ्यांदा पुन्हा तो राजा त्यांच्याकडे आला, महर्षीकडे. तेव्हा त्यांनी सांगितलं युद्ध चालू आहे तुझं, परंतु युद्ध थांबावं, भरपूर लोक मरून राहिले, समजा युद्ध संधी व्हावी. जसं आता मात्र चालू आहे ना, अनेक राष्ट्रांची युद्ध चालू आहे, हे हमास आणि इस्रायलचे युद्ध थांबावं अशी इच्छा का असते. असंख्य बाकीचे लोक सुद्धा मरत असतात, बिचारी साधी साधी माणसं, निष्पाप माणसं सुद्धा मरत असतात. त्यामुळं आज सगळ्याच राष्ट्रांना वाटून राहिलं जवळपास युद्ध थांबावं म्हणजे लोक मरतील. तिसऱ्या वेळेस ते जबीन ऋषींनी सांगितलं सीज फायर करा, म्हणजे समजा मात्र शस्त्रसंधी करा. है नाही, 3 वेळेस 3 उपदेश. पहिल्यांदा उपदेश केला युद्ध करूच नाही, दुसऱ्या वेळेस युद्ध केला युद्ध करतो, आता आक्रमण केलं म्हणल्यावर त्यामध्ये पाठीमागं हटायचं नाही. आणि तिसऱ्यांदा उपदेश केला युद्ध जरा थांबवा, समजा मात्र संधी करा. 3 वेळचे 3 उपदेश, 3 उपदेश हे योग्य आहे ज्या त्या वेळेनुसार. असंच धर्मशास्त्रामध्ये पुष्कळचे संदेश त्या इन्सिडेंट्सच्या नुसार सांगितले असतात, परंतु लोक त्याचा विचार करत नाही. कुठलेही वाक्य पुढे जोडायचं, कुठलेही पुढे जोडायचं, आणि ताळमेळ काही राहत नसून भलतच उठवत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस जो बोध झाला आहे त्याचा विचार करून कशासाठी सांगितलं आहे, आणि म्हणून साकल्याने विचार समजून घ्यायला महत्व आहे. धर्मशास्त्र वेगळं वेगळं सांगत नाही, एकच महर्षी 3 वेळा 3 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला वाटतील त्या 3 गोष्टी परस्पर विरुद्ध आहे, परंतु त्या वेळेनुसार ते योग्य आहे. म्हणून धर्मशास्त्र हे अत्यंत कठीण असते. म्हणून एखाद्या इन्सिडेंटवर जे काही लिहिण्यात आलेलं असते ते वेगळं, ते त्यानुसार लिहिण्यात आलेलं असते, ती जी घटना घडलेली असते त्यानुसार ते असते. परंतु परमाप्तीमध्ये सगळ्या कालखंडाचा सगळाच विचार करून लिहिण्यात आलेला एखाद्या घटनेवर नाही लिहिलं. म्हणून मी कालच म्हटलं होतो की परमाप्ती हा इन्सिडेंटल ग्रंथ नाही आहे, तो सार्वत्रिक आहे, सार्वकालिक आहे. ते समजणं खरोखरच गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी समजून घेणं अत्यावश्यक आहे. काही जण आग्रही असतात, आमचंच करू, ते आधी सांगितलं तुम्हाला, ते एक्झिबिशनिस्ट लोक असतात. डिनॉमिनेशन एक्झिबिशनिस्ट म्हणजे संप्रदाय स्तोमवादी. त्यांच्या वाक्यांवर, त्यांच्या स्तोमावर तेवढा विश्वास ठेवू नये. जी चांगली माणसं असतात, ज्यांना केवळ आपल्याच पंथाचा समजा विस्तार व्हावा, विकास व्हावा असं नाही वाटत, तर सगळेच मानव सुखाने राहावे अशी ज्यांची भावना असते, ते विशुद्ध सत्य असते, तिथं विशुद्ध सत्याचा वास असतो. बाकीचा भाग मग ते 20 घर म्हणू दे, 20 तेवढा राहू दे, सुखाचा हा आपल्या स्वार्थ आहे, सगळेच राहू दे. हा एक भाग आहे, आपली संस्कृती जिवंत राहायला पाहिजे, याचंही महत्व आहे. त्याच्यासाठी असली माणसं समजा धडपडतात आहे, तर त्याचंही महत्व आहे. आपली संस्कृती, भारतीय संस्कृती जीवदात आहे, भारतीय अनेक देव देवता, त्यांचंही महत्व राहायला पाहिजे. ते महत्वाचंच आहे, ते महत्वाचंच आहे. धर्म संस्कृती टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी जी अशी माणसं राजकीय क्षेत्रामध्ये व्यस्त असतात त्यांचंही महत्व आहे. तुम्हाला महाराज तुम्ही आता सांगितले सगळे असं कसं सांगता, हे विषय कसे आहे, हे एका देश सापेक्ष विचार आहे. हा देश अखंड राहावा म्हणून विषय आहे. या भारताची फाळणी होऊ नये म्हणून विषय. हा धर्म जिवंत राहिला तरी हा भारत राहील, नाही तर समजा वेगळे 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 वेगळे
भाषेच्या आधारावर होणार तुकडे. ही संस्कृती अखंड भारत राहण्यासाठीची विचार आहे आणि सर्व मानव एकत्र राहावे, सगळ्यांचं चांगलं व्हावं, कुठलाही माणूस दुःखात असू नये, हा मानवतावाद आहे. मानवतावाद योग्य आहे आणि आपापल्या देशाची संस्कृती जिवंत ठेवणे हाही भाग योग्य आहे. त्यामुळे इथं समन्वयात्मक विचार आहे, इथे कोणाला दोष देण्याचा विचार नाही आहे. जे काही राजकारणी लोकही काहीतरी धर्मासाठी आपल्या जीवनामध्ये कार्यरत असतात, त्यांच्या कार्याचंही महत्व आहे, परंतु ते वेळात वेळ काढून इथं आले ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा व्यक्तींचंही धर्म कार्यामध्ये लक्ष आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या भारतीय संस्कृतीविषयी अनेकांना आत्मीयता आहे. ही आनंदाचीच गोष्ट आहे. देशाची संस्कृती सुद्धा टिकायच पाहिजे आणि सगळ्या विश्वाचं मंगल व्हायलाच पाहिजे. हीच आपली कामना ठेवणं महत्वाचं आहे. दत्त दत्त दत्त.